नमस्कार प्रेक्षक हो. कधी जीवन आपल्याला अशा मार्गावर नेतं जिथं अनेक प्रश्न असतात पण उत्तरांचा मागमूसही नसतो. अशाच एका शोधयात्रेवर निघाले होते भगवान बाडे, गाव पन्हाळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. त्यांनी नाथ संप्रदायाच्या साधनेत आपल्या आयुष्याची 40 वर्षे वाहिली. त्यांनी सोहम मंत्राचा जप केला, गीता वाचली, तीर्थयात्रा केल्या, परंतु गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलेले तत्वदर्शी संत कोण आहेत त्याचं उत्तर त्यांना काही मिळालं नव्हतं. प्रेक्षक हो, तरीही एक दिवस एका साध्या प्रसंगाने त्यांच्या जीवनाचं गणितच बदलून टाकलं आणि ज्ञानगंगा पुस्तकामुळे त्यांच्या आयुष्याने असं वळण घेतलं ज्याचा अंदाज त्यांना स्वप्नातही आला नव्हता. काय होतं त्या क्षणाचं गूढ? संत रामपालजी महाराजांपर्यंत पोहोचण्याचा तो प्रवास कसा होता आणि गुरुमंत्र घेतल्यावर त्यांच्या जीवनात कोणते अनमोल चमत्कार घडले? हे सर्व ऐकण्यासाठी प्रेक्षक हो, चला ऐकूया भगवान बाडे यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या आयुष्याचा तो विलक्षण अनुभव. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? भगवान बाडे. आपण कुठून आलात? पुन्हाळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19/11/2020ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? नाथ परंपरेची उपासना करत होतो. त्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचणे, नामस्मरण करणे, तीर्थयात्रेला जाणे, अशी भक्ती आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथ संप्रदायाची भक्ती साधना करत होतात, तर वास्तविक रूपामध्ये आपली साधना कशी होती? आपल्याला कोणी गुरुधारण केले होते आपण कोणाला, किंवा आपण कुठल्या मंत्राचा जाप करत होतात? हो, मी नाथ परंपरेचे गुरु दादा महाराज सांगवडकर यांच्याकडून दीक्षा घेतलेली होती आणि सोहम साधना नाममंत्रा जपाची मी साधना करत होतो. ही साधना आपण किती वर्ष केली? साधारणपणे 40 वर्षे गेली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथ परंपरेची साधना जवळजवळ 40 वर्ष केली, त्यामध्ये आपण गुरुधारण केले होते, त्याचप्रमाणे आपण सोहम या मंत्राचा जाप करत होते. तर मला विचारायचं आहे की हे सगळं करत असताना संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कशी कळाली आणि त्यांच्याकडे जाऊन आपण गुरुमंत्र का घेतला? मी साधारणपणे 15-16 वर्षाचा होतो. त्यावेळी मी गीता वाचलेली होती आणि गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. हे अर्जुन, तुला जर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला तत्वदर्शी संताला शरण जावं लागेल. ह्या शोधात असताना मी हा प्रश्न ह्या साधू संत, प्रवचनकार, कीर्तनकार ह्या गुरूंना मी विचारला असता मला समाधानकारक असं उत्तर मिळत नव्हतं. ते म्हणत होते आम्ही नामदीक्षा देतो आहे, आम्हीच ते तत्वदर्शी संत. पण माझे गेली 40 वर्षे या प्रश्नाचं माझं काही समाधान झालं नाही. आणि मग एक दिवस सकाळी TV ऑन केलेला असताना अचानक लोकशाहीची आणायला लागलं आणि त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं दर्शन झालं. त्यांची ओळखसुद्धा मला नव्हती, पण महाराजांच्या दर्शनानं मला तीव्र इच्छा झाली की त्यांचं अमौलिक शब्द ऐकावं. आणि ते करत असताना महाराजांनी गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक 32 आणि 34व्या श्लोकावर सांगत होते की तत्वदर्शी संत कुणाला म्हणायचं. आणि ते ज्यावेळी ते बोलायला लागले त्यावेळी म्हटलं मी माझ्या वयाची 52 वर्षे या भक्तिमार्गात घालवली आणि कुणीही संतांना माझ्या प्रश्नाचं आज उत्तर दिलं नाही. पण हे संत आज यांचा प्रत्येक शब्द, त्यांचा शब्द माझ्या हृदयापर्यंत पोचत होता आणि मी तो शब्द ऐकत होतो. आणि ते ऐकत असताना पूर्ण समाधान, अगदी तिने पूर्ण त्या तत्वदर्शी संतांची ओळख सांगितली. आणि असं सांगत असताना सलग मी 15 दिवस तो त्यांचा सलग कार्यक्रम लोकशाही चॅनेलवर ऐकत होतो. आणि ते ऐकत असताना मला तिने पुराव्यासहित सदग्रंथ, पुराण, बायबल, वेद ह्या सर्वांच्या आधारे हे सगळं ज्ञान समजावून सांगत होते. आणि असे पूर्ण संत हे पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं मी अगदी आनंदित झालो. आणि जगण्याला आता अर्थ आहे, कारण आत्मकल्याण हे आपलं आपणच करायचं असतं. आणि तो आत्मकल्याणाचा मार्ग सद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी मला दाखवून दिला. त्यानंतर मी
त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तकाची मागणी बरवाल आश्रमाहून केली. तर ह्या उक्तीप्रमाणे मी ह्या दात्याला शरण गेलो आणि मला प्रथम नामाची दीक्षा मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण नाथपंथीय साधना करत होतात तेव्हा आपल्या मनामध्ये जो प्रश्न पडला होता की तत्वदर्शी संत कोण, तो संत कुठे राहतो, त्याची व्याख्या काय आणि तो कसा मिळेल याबद्दल आपल्याला उत्सुकता होती, परंतु त्याची माहिती आपल्याला मिळाली नाही. परंतु जो संत रामपालजी महाराजांचा सत्संग आपण बघितला आणि त्याच संत रामपालजी महाराजांनी असा काय उल्लेख केला आणि तत्वदर्शी संताची काय ओळख सांगितली जेणेकरून तुमची त्याच्यावर खात्री पडली आणि तुम्ही त्यांचे सत्संग वारंवार ऐकत राहिलात आणि आत्ता आपण त्यांचे एक अनुयायी बनला आहात. तर मुख्यतः संत रामपालजी महाराजांनी त्या तत्वदर्शी संताची काय व्याख्या सांगितली आहे? महाराजांनी प्रवचनामध्ये असं सांगितलं की गीतेचा 15वा अध्याय ज्यामध्ये तत्वदर्शी संताची व्याख्या सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला श्लोक असा आहे, ऊर्ध्व मूलम अधशाकम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदाशी यश पर्णानी यत्समेत वेदवित. हा उलटा संसार वृक्षास असणारा ज्याच्या खोड फांद्या हे विस्तार हा खाली आहे तो जो जाणतो आणि त्याला तत्वदर्शी संत असं म्हटलेलं आहे. आणि ही तत्वदर्शी संतांची ओळख ही आतापर्यंतच्या जीवनामध्ये कुणीही सांगितलेली नव्हती किंवा हे जे ह्या भागाची माहिती देणारा संत एकमेव हे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच मला भेटले. सर, जसं तुम्ही सांगतात की तत्वदर्शी संतांची ओळख आपल्याला पटली आणि संत रामपालजी महाराजांनाच आपण तत्वदर्शी संत म्हणून ओळखलं आणि त्यांच्याकडनं आपण अनुग्रह घेतला. तर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्याकडनं आपण गुरुमंत्र घेतले त्यानंतर आजपर्यंत आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत? अनुभव म्हणजे सांगण्या अवधी कमी पडेल किंवा त्याचं वर्णनही करता येणार नाही. कारण जसं रामदास स्वामी म्हणतात, मनुष्य देहाचेने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. जो मनुष्य देह मिळालेला आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे मिलेना बारंबार, तरवर्षे पत्ता तुटे लगेना भुरंडार. जसा हा मनुष्य असा अनमोल असा असणारा दुर्लभ मनुष्य जन्म तो मला मिळाला आणि त्यात असं हे आत्मलाभाची प्रचिती करून देणारे, मोक्षाचा मार्ग दाखवणारे हे संत मला भेटल्यामुळं माझं उर्वरित आयुष्य आणि सुखकर आणि आनंदमय असं झालेलं आहे. जीवनामध्ये शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभलेलं आहे आणि आनंदित जीवन जगतो आहे. शारीरिक आजारामध्ये माझं ओपन बायपास एक वेळ झालं, एन्जिओप्लास्टी एक वेळ झालं. अशा अगदी निकराच्या ह्याच्यामध्ये या लढाईमध्ये आता मी जे उर्वरित जे माझं श्वास जे चालू आहेत ते गुरुजींच्या कृपेनंच त्यांनी हे श्वास दिलेले आहेत आणि त्यांच्या ह्या ही जी सेवेमध्ये उर्वरित आयुष्य जावं इतकीच प्रार्थना आहे. उपदेश घेतल्यानंतर माझी तब्येत चांगली सुधारत गेली. मला चालता बोलता यायला लागलं, फिरता यायला लागलं आणि मी प्रचारार्थ आता बाहेर पडलेला आहे. पुस्तक सेवा ग्रंथसेवा करत असतो. कारण ह्या अशा दुर्धर ह्या आजारापासून माझी सुटका झालेली आहे आणि मला जगण्याचं बळ ही गुरुजींच्या भक्तीमुळे मिळालेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला एक ऊर्जा दिलेली आहे आणि जे गुरुमंत्र दिलेले आहे, जी गुरुदीक्षा दिली आहे त्याच्या जोरावर आज आपण तरुणापेक्षाही अधिक पटीने आज आपण संत रामपालजी महाराजांच्या प्रसाराचं काम करत आहेत. त्यांच्या पुस्तकाचा आपण प्रचार करत आहात. तरी आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे रोगी आहेत, जे कष्टी आहेत, दुःखी आहेत, ते आपल्या दुःखापासून निवारण पाहू इच्छित आहेत, परंतु त्यांना आशेचा किरण आजही भेटलेला नाही. तर अशा सर्वांसाठी, त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहेत, जे अगोदरच्या ज्या भक्तीमध्ये जे आपले सहकारी होते, जे आपले सहभगत होते, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देणार नाही. संदेश परमात्मा सद्गुरू संत रामपालजी देतील. पण मी एक सर्वांच्या ठिकाणी प्रार्थना करतो, विनंती करतो की हे आपलं आयुष्याचे आता जे उर्वरित आहे सर्वांनी आत्मकल्याणासाठी
खर्ची करावं आणि गुरूंचा उपदेश घेऊन आपला मोक्ष करून घ्यावा, इतकीच नम्र प्रार्थना करू इच्छितो की आपण आपले उर्वरित आयुष्य, मी जसं आता सगळं गुरुजी संत रामपालजींच्या चरणी जसं घालवलेलं आहे आणि जीवनामध्ये तत्वदर्शी संत जगद्गुरू रामपालजी महाराज हे भेटलेले आहेत, तुम्हालासुद्धा त्यांच्या पदस्पर्शानं त्यांच्या अमृतवाणीनं तुमचंही कल्याण व्हावं इतकी मी सर्वांना विनंती करतो आहे. सर, जसं आज तुम्ही समाजाला साद घालत आहात की सर्वांनी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, ते जे आज समाजाला शिकवण देत आहेत ती शिकवण समाजांनी आत्मसात केली पाहिजे आणि आपलं उर्वरित आयुष्य जे परमेश्वराने मोक्षासाठी दिलेलं आहे ते सार्थक केलं पाहिजे. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा असा त्यांना इच्छा होत आहेत, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? महाराजांचे कार्यक्रम हे विविध वेबसाईट चॅनेलवर चाललेले असतात, ऐकवले जातात. तर यामध्ये आपल्याला ते खाली नंबर येत असतात आणि त्या नंबरवर जर आपण फोन केला आणि जिल्ह्याच्या केंद्राशी संपर्क साधला तर तिथून तुम्हाला नामदीक्षा दिली जाईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जो काही संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचा कार्यक्रम आज बऱ्याचशा वाहिनीवर प्रसारित होत असतो, तो प्रसारण होत असताना त्या ठिकाणी काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्याच्या अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं होतं की जेव्हा आपण स्वतः त्या ठिकाणी गुरुदीक्षा घेण्यासाठी गेले होते, त्याचप्रमाणे आता एखाद्या व्यक्ती जर त्या ठिकाणी गुरुदीक्षासाठी जात असेल तर त्या व्यक्तीला आणि तुम्हाला स्वतःलासुद्धा त्या दीक्षेसाठी किती खर्च येतो किंवा आलेला आहे? दीक्षा घेण्यासाठी निःशुल्क दीक्षा दिली जाते. ते कोणत्याही प्रकारचा पैसा अगर काही मोबदला घेतला जात नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.